प्रस्थापितच सगळे घेतले त्यांनी त्यांच्याकडं. कोण शिल्लक ठेवलंय? मोहिते पाटील घेतले. द्या उत्तर. आमची काम करण्याची एक पद्धत आहे, एक स्टाईल आहे आणि हे उमेश पाटलांना सुद्धा चांगलं माहिती आहे. उमेशजी, आपण मान्य केले की यांना कोणी पोचलं, कोणी मोठं केलं, काय केलं. स्थानिक राजकारणामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे अँगल असतात, परंतु यापुढं महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यामध्ये या ताई असतील किंवा इतर कुणीही असेल, ताईंना शेवटी अर्ज त्यांचा भरता आला, त्यांना पोलीस संरक्षण दिलं. ज्या पद्धतीनं एखादं गाव एका बाजूला आणि एक व्यक्ती एका बाजूला अशी सगळी परिस्थिती असतानाही तिथं प्रशासनानं कुठली अनुचित घटना घडू दिली नाही, ती यापुढेही घडू दिली जाणार नाही. निश्चितपणे नाशिक पॅटर्न मोहोळ, सोलापूर आणि या सगळ्या परिसरामध्ये माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस राबवतील. आणि ज्या पद्धतीनं म्हणजे उमेशजी, आता हे ठीक आहे, एक तुम्ही सांगितलं अनगरचं, इतर दुसरं 50 वर्ष याच जिल्ह्यामध्ये ही परंपरा होती की ज्यांच्या दहशतीच्या विरोधात कुणीच बोलत नव्हतं. आज तिथं मोठी संघटना उभी राहिली आहे, हे आपल्यालाही मान्य करावं लागेल. आणि पक्ष हा भाग वेगळा, इथले असे लोक कढीपत्त्यासारखे बाजूला नाही का करता येणार? जे लोक चुकीचे आहेत ते म्हणतोय. निश्चितपणे केले पाहिजे. आणि मी खात्रीनं आपल्याला सांगतो, खात्रीनं, नाशिक जे माझं शहर आहे, जिथून मी येतो, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. भारतीय जनता पक्षाचे असोत, राष्ट्रवादीचे असोत, शिवसेनेचे असोत, सत्ताधारी पक्षाच्या सुद्धा ज्या मंडळींशी, गुन्हेगारांशी संबंध आहेत, जे लिप्त आहेत, मकोका दाखल केला, त्यांची बांधकामं पाडली. माननीय देवेंद्रजींनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना खुली छूट दिली आणि पोलिसांनी अवघ्या 48 तासात ते सगळं स्वतःसारखं सरळ केलं. आमचा एक आमचा एक पॅटर्न आहे की ठीक आहे, इतिहास कोणाचा काही असो, तो त्याच्यामध्ये दोषी जर आढळला तर त्याला आम्ही घेतच नाही, परंतु आमच्याकडे आल्यानंतर त्या व्यक्तीनं सार्वजनिक जीवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं निश्चितपणे काम केलं पाहिजे. तो चुकला. बघा, आता जी मंडळी एक 2-4 दिवसापूर्वी झाली होती पण काही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सापडली, ते सगळे जेलमध्ये, त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत आणि सगळे नामचीन लोक शहरामधले, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, त्याच्यावरती कडक कारवाई आम्ही केली. हा नाशिक पॅटर्न, जिथं जिथं दहशत आहे राजकीय, जिथं जिथं राजकीय दहशत आहे तिथं तिथं अवलंबून जो आरोपी या अतिशय, म्हणजे मी तर म्हणतो बाकी आरोपांबद्दल राजकीय गुन्हे असतील त्याच्याबद्दल ठीक आहे, आपण समजू शकतो की राजकीय गुन्हे आंदोलन केल्यानंतर होतात, पण ड्रग्ज सारखा अतिशय गंभीर गुन्हा ज्या व्यक्तीवरती नोंद असेल त्या व्यक्तीला आपण जामिनावर आल्याच्या नंतर, गंगणे प्रकरणाबद्दल मी बोलतोय, त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी. आणि तुळजापूर सारख्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पक्षात एक दुसरा उमेदवार नव्हता, पर्याय नव्हता, त्याला हा जबाब आहे. आपल्याकरता ही प्रत मी आणली आहे. थोडासा वेळ मला द्या, मी वाचून दाखवतो, तेवढाच विषय. सुदर्शन भारत कासार, 39 वर्ष, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव. सदर फिर्याद जबाबात आमचे अधिक सांगणे असे की सदर कारवाईमध्ये गोपनीय बातमीदार म्हणून विनोद उर्फ पिंटू विलास गंगणे, राहणार तुळजापूर, यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या विषयामध्ये ते स्वतः याच्यामध्ये ॲडिक्ट झाले होते. हे ॲडिक्शन त्यांनी सोडवलं. दिनांक 15/11/24ला सर्व महिलांची बैठक झाली. त्यांनी आमचे नेते राणा जगजितसिंग पाटील यांच्याकडे मागणी केली की हे ड्रग्ज सगळं हद्दपार झालं पाहिजे. हे जे पिंटू गंगणे आहेत, यांना व्यसन लागलं होतं, त्यांनी त्याच्यातनं अत्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्यातनं ते बाहेर पडले. इतरांना कुणालाही याच्यामध्ये आता पुढची पिढी वाया जाऊ नये याकरता आपल्या जवळचे असले तरी कारवाई झाली पाहिजे, अशी राणा जगजितसिंग पाटलांनी भूमिका घेतली. आणि त्यातले पिंटू गंगणे हे स्वतः या सगळ्या व्यवसायाची पोलिसांना माहिती त्यांनी दिली आणि या सगळ्या प्रकरणाचा छडा लागला, कारवाई झाली. आज तुळजापूर हनुमंत पवार ही हकीकत